सुप्रभात. आत्ता वाजलेत सकाळचे 6 आणि आज आपण चाललोय कुंडेश्वर महादेव मंदिरात. हॅलो गाईज. ओके. ह्या ट्रिपसाठी आम्ही एकूण 6 जण निघालो आहोत आणि लालबाग मुंबई इथून ह्याची सुरुवात करत आहोत. कुंडेश्वर महादेव मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेले एक प्राचीन आणि निसर्गरम्य मंदिर आहे. हे ठिकाण घनदाट जंगल, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि खळखळणाऱ्या कोंडेश्वर धबधब्यासाठी ओळखले जाते. मुंबई किंवा ठाण्याकडून लोकल ट्रेन पकडून बदलापूर स्टेशन पोहोचून तिथून पुढे कोंडेश्वरसाठी ST बसेस व खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. असं करून तुम्ही कोंडेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोहोचू शकता. बदलापूर पोहोचतात सर्वात आधी आम्ही नाश्त्याचा कार्यक्रम आटपला. थोडी पेटपूजा केल्यानंतर आम्ही कोंडेश्वर महादेव मंदिरासाठी रवाना झालो. गाभाऱ्यात प्रवेश करताच तुम्हाला शिवलिंग यांचे दर्शन होते. तसंच गणपती, साईबाबा, विठ्ठल रखुमाई, श्रीकृष्ण, हनुमान अशा अनेक इतर देवतांच्या मूर्त्या दृश्यास येतात. कोंडेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता आमची सवारी निघाली आहे बारवी डॅम इथे, जिथे आम्ही पाण्यात खूप मौजमस्ती करणार आहोत, जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये अजून दिसण्यात येईल. जसं की आता तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसते. त्याच्यानंतर तिथे माणसं घ्यायला तुम्हाला समजू शकतो. त्यानंतर बारवी डॅम इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बदलापूर स्टेशनवरून खाजगी रिक्षा करून जे अंदाजे 250 ते 350 रुपये घेईल किंवा ST बसने 18 किलोमीटर लांब पोचू शकता. आम्ही तर बाईकने आलो, पण जर तुम्हाला लोकल ट्रान्सपोर्ट वापरायचा असेल तर तुम्ही ST किंवा रिक्षाद्वारे इथे पोहोचू शकता. खूप चांगलं वाटलं आणि डॅमवर फर्स्ट टाइमच आलो मी, कारण मी कधी डॅमवर येत नाही. पण मला गज्ज आढळतो व्हेरी व्हेरी रिस्की ना. पाणी कधीच नाही, पाण्याजवळ कधीच नाही. तर थँक्यू सो मच. माझा एक फिअर तुम्हाला. बारवी डॅम नंतर आता आम्ही चाललो आहे मिनी लडाख म्हणून बदलापूर इथे फेमस असलेल्या एका ठिकाणी. हे ठिकाण बदलापूरमधील चंबळी गाव इथे आहे. बदलापूर इथून संबळी गावापर्यंत रिक्षा किंवा STने पोहोचून मुख्य रस्त्यापासून ट्रेक करत करत अगदी 10 मिनिटाच्या रस्त्यावर हे ठिकाण आहे. लडाखमधील पँगॉंग लेक किंवा चंद्रताल लेक यासारखं साम्य दृश्य इथे भासून येतं पावसाळ्यादरम्यान. मिनी लडाखचा आस्वाद घेतल्यानंतर आता आम्ही परततोय मुंबईला आणि इथेच संपूर्ण होतो हा ब्लॉग. अजून बरंच काही आहे, बरीच ठिकाणं आहेत जी फिरायची आहेत आणि दाखवायची आहेत. तुम्हीसुद्धा या तिन्ही स्पॉटला एकदा भेट द्या
आणि रिव्ह्यूमध्ये नक्की रिप्लाय करा की तुम्हाला कसं वाटलं. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.